Hello, good morning, all of you. Am I audible to all of you? ओके. आवाज माझा क्लिअर ऐकू येते ना सगळ्यांना? काय असं डिस्टर्बन्स नाही ना आवाजामध्ये? Okay, so today I'm going to give you a brief introduction on Blender software. Okay, so already you are familiar with this software. Okay, so those who are not familiar with this interface, then I'm going to just show you how to use the basic tools of the Blender version 2.79b. Okay, so actually in this lecture, I'm going to show you the two versions of Blender. The one version is 2.79b and another version is 2.81. So those who are compatible with those versions, so you can use it easily. Okay. तर बघा आपण दोन व्हर्जन बघायचे आहेत. तुम्ही बेसिकली जो प्रॅक्टिकलला शिकलाय तो ओल्ड व्हर्जन शिकलाय 2.79 बीचा बिकॉज दिस व्हर्जन इज कम्पॅटेबल विथ लेस graphic card. Those who are not having graphic cards or something graphic displays, then you can easily install Blender version 2.79b. Okay, so currently in my PC, the version 2.81a is available. Okay, so later I'm going to show you how to use this version. Okay, so first of all, I'm going to show you how to use your version that you are already familiar. Okay, so my screen is visible to all of you. माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ह्याचं व्हर्जन चेक करून घ्या. हे व्हर्जन जे आहे ब्लेंडरचं ते 2.81a आहे. ज्यांना कुणाला ज्यांचे पीसी असतील, लॅपटॉप असतील, त्यांच्यामध्ये ग्राफिक कार्ड सुटेबल असेल, प्रॉपर असेल, 2 GB ॲटलिस्ट, त्यांनी जर लेटेस्ट व्हर्जन जर इन्स्टॉल केलं ब्लेंडरचं, तर तुम्हाला लेटेस्ट फीचर्स पण मिळतील याचे. ॲक्च्युली करंट व्हर्जन जे ब्लेंडरचं आहे ते 2.92 आहे. ओके, आणि ते तुम्ही डिरेक्टली डाउनलोड करू शकताय. तर आपण पहिला तुमचं जे व्हर्जन होतं 2.79b त्याचं तुम्हाला थोडंफार इंट्रोडक्शन देतो. ज्यांना काहीच माहित नाही कसं यूज करायचं त्यांनी ॲटलिस्ट ते बघून घ्या शॉर्टकट्स कसे आहेत ते. ओके, लेट्स गो. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू इन्स्टॉल दिस व्हर्जन. Just check the versions available currently. Actually, 2.79b version is already available. The latest version is 2.92. Okay, actually this version consists of different filters that are going to support the sky scene or some VFX scenes. Okay, so anyone interested to use the latest effects, then they can go to use this 2.92b version. ओके, तर आपण पहिल्यांदा हा 64 बीटचा व्हर्जन इन्स्टॉल करू. ओके, फक्त इन्स्टॉल करताना एक तुम्ही केअर घ्या की तुमची ओएस कोणते ती चेक करत जावा. ओके, त्यासाठी पहिला धिस पीसी तुमचा जो असतो डेस्कटॉपला तिथे जाऊन प्रॉपर्टी चेक करा दरवी आणि तुम्ही ओएस कोणते आहे बघा. आता करंटली जी माझी ओएस आहे ती 64 बीटची आहे. सो आय एम गोइंग टू इन्स्टॉल 64 बीट व्हर्जन सॉफ्टवेअर. ओके, आणि जर 32 बीट इन्स्टॉल केला तर देन यू कॅन यू प्रोव्हाइड द ओपन जीएल फाईल. ओके, आता मी काय करतो 64 बीटचा ब्लेंडर 2.79bचा इन्स्टॉल करतो. आता करंट व्हर्जनचा इंटरफेस बघा जो 80 आहे तो असा आहे. ओके, आणि जो मी आता इन्स्टॉल करणार 79bचा तो ओल्ड व्हर्जन असेल, त्याचा इंटरफेस तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल. जस्ट चेक. तो आता अप्लाय झालेला नाही, मी एकदा आणि एकदा इन्स्टॉल करतो. ओके,
Just wait. I'm going to uninstall my Blender. ओके, जेवढे माझ्याकडे वर्जन होते ऑलरेडी अवेलेबल ते मी सगळे अनइन्स्टॉल करतो. ओके. Okay, this require very less time to install. Finish. Okay, so all of you are familiar with this interface, right? तुम्ही हा इंटरफेस यूज करते ना सगळेजण प्रॅक्टिकलला. हॅलो, रिप्लाय करा. तुम्ही हाच व्हर्जन यूज करताय ना सगळेजण? ओके. So actually in this version, when you're going to select any kind of object, you require the right click. Okay, by default तुम्हाला right click नच तुम्हाला select करावं लागतात object. Okay, so ह्या interface मध्ये तुम्ही observe केला. Okay, your left side contains the tools, then some objects that are already available, then animation effects, physics properties, all such kind of functionalities available in your right side. Then left side, sorry, and on the screen right side, it contains the rendering properties, then it contains object properties, material properties, particles properties. ओके, जे काय आपण प्रॉपर्टी विंडोज बघतो ऑब्जेक्ट वाईज ते तुमच्या राईट साईडला असतात. ओके, सो आता हा बाय डिफॉल्ट इन्स्टॉल केल्यामुळे पहिला माझा टास्क काय असणार आहे, आय एम गोइंग टू सिलेक्ट द माऊस इनपुट. ओके, सो बेसिकली बघा आता हा जो ऑब्जेक्ट जो क्यूबचा तुम्हाला आता युझिंग स्क्रोल माऊस स्क्रोल बटन आय एम गोइंग टू झूम इन अँड झूम आउट. ओके, हे आपण बेसिकली करतो, चेक करतो. आणि इथं ऍक्सिसचा जर तुम्ही बघितला, ग्रीन इंडिकेट y axis, blue indicate z axis and red line indicate the x axis. ओके, हे तुम्हाला मार्किंग बघायचं खाली पण तुम्हाला इथं कॉर्नरला दिलंय. इथे चेक करा, मी तुम्हाला नोटेशन करून दाखवतो. ओके, सो हा जो पार्ट आहे हा तुमचा झेड ऍक्सिस वाय ऍक्सिस एक इंडिकेट करतो. ही जी प्रॉपर्टी मिळू तुम्हाला. ओके, दिस इज डिपेंड्स ऑन युअर ऑब्जेक्ट. जो काय आता मी हा क्यूब घेतलाय त्या क्यूबच्या प्रॉपर्टी सेट काय असतील, देन आय एम गोइंग टू यूज world property, then particle property, physics property, and add modifier property. Okay, I'm also use this file menu to save my files, then render option to render the animation. Okay, आता बेसिकली आपण बऱ्याच वेळेला याचे व्हिडिओ फाईल पण क्रिएट करतो इन MPEG-4, or suppose if you want to create image file, then you can use JPG format, PNG format. ओके, आणि हे बॉटमचे टूल आहेत, इथे तुम्ही ऑब्जेक्ट मोड सेट करता. ओके, म्हणजे तुम्हाला एडिट मोडला जाऊन तुम्ही ऑब्जेक्टचं एडिटिंग करू शकता डायरेक्टली. सो देन हिअर यू कॅन चेंज द सीन इफ यू वॉन्ट टू यूज द सॉलिड व्ह्यू, रेंडर्ड व्ह्यू, मटेरियल व्ह्यू, वायर्ड व्ह्यू, अशा प्रकारचे व्ह्यूज तुम्ही इथे सेट करू शकता या बॉक्समध्ये. इथे तुम्हाला करंटली आपण ऑब्जेक्ट मोड त्यामध्ये तुम्हाला टूल बार मध्ये किती दिसत नाही.
आणि हा जो बॉटमचा पार्ट आहे, दिस इज नथिंग बट युअर ॲनिमेशन पार्ट, विच कंटेन्स द फ्रेम्स. Okay, means your frames, keyframes. I think in Flash you heard about this thing. What is the frame, keyframe? So keyframes are nothing but the action frames. Okay, suppose if you want to create an animation, that time you are going to create a keyframes. Okay, so this is for this interface. So आता पहिल्यांदा मी काय करतो, माझा जो माऊसचा राईट क्लिक आहे बाय डिफॉल्ट, तो मी लेफ्ट क्लिकला करतो. So for that purpose I am going to the file menu, then user preferences. After that I'm going to select the input. आता इथं बाय डिफॉल्ट लेफ्ट क्लिक आहे. ओके, तो ऑलरेडी होता सेट. सो मी इथं सेव्ह युजर सेटिंग करतो. बाय जर तुम्ही इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला राईट क्लिक असतो इथे, तो लेफ्ट क्लिकला सेट करायचा. देन यूज सेव्ह युजर सेटिंग, इथे कंपल्सरी क्लिक करा. ओके, देन क्लोज. नाव इफ यू सिलेक्ट दिस ऑब्जेक्ट देन यू कॅन मूव्ह इट. ओके, आता तुम्ही ग्रॅब करताना बघा, तर तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल ऑब्जेक्ट जर तुम्ही मूव्ह करताना, डायरेक्टली तुम्हाला ज्या ऍक्सिसला मूव्ह करायचं आहे, इफ सपोज इफ वॉन्ट टू ग्रॅब ऑन झेड ऍक्सिस, तर या ऍक्सिसला क्लिक करायचं, झेड ऍक्सिसला, देन यू कॅन ग्रॅब इट. सपोज इफ यू वॉन्ट टू ग्रॅब ऑन वाय ऍक्सिस, देन यू कॅन ग्रॅब ऑन दिस. Suppose if you want to grab it on x-axis, then you can grab it. Okay. बेसिकली ग्रॅब करताना कीबोर्डचा जी बटन जो असतो, जी फॉर ग्रास, तो जर मी प्रेस केला, देन आय कॅन ग्रॅब इट एनिवेअर. ओके, मी कुठेही मूव्ह करू शकतो. तर तुम्हाला पर्टिक्युलर ॲक्सेसला जर ग्रॅब करायचं असेल तर तुम्ही ते यू कॅन यूज कॉम्बिनेशन ऑफ जी एक्स, जी वाय, जी झेड. मीन्स ग्रॅब ऑन एक्स ॲक्सिस, फॉर दॅट यू कॅन यूज जी प्लस एक्स. Okay, if you want to grab it on y axis, then you can use grab on y. ओके, म्हणजे जी प्लस वाय आणि जी प्लस झेड न तुम्ही ग्रॅब ऑन झेड ऍक्सेस करणार आहे. आता मी जस्ट जी प्रेस केलाय कीबोर्डचा, त्यामुळे मी कुठेही मूव्ह करू शकतो. आणि तुमचं जर पोझिशन फायनल झाली, देन यू कॅन क्लिक ऑन द लेफ्ट क्लिक, तुमचा इथं ऑब्जेक्ट सेट होईल डायरेक्टली. ओके, सपोज आय प्रेस जी एक्स, देन इट ग्रॅब ऑन एक्स. सपोज आय इफ आय यूज जी वाय, देन इट ग्रॅब ऑन वाय ऍक्सिस. If I use the key combination GZ, it will grab on Z axis. Okay. If I simply use this keyboard button S, जो S असतो, S for scale. ओके, जर मी स्केल केला आणि जर मी ऑब्जेक्ट हा स्केल करत गेलो, तर हा माझा ऑब्जेक्ट होणार इनलार्ज होईल किंवा तो स्मॉल होईल. फक्त स्केलिंग करताना एक प्रिकॉशन्स घ्या. तुमचा जो माउस कर्सर असतो, ऑब्जेक्ट सेंटरला आणून ठेवायचं इथे. ओके, देन यू यूज द स्केल बटन एस. जर मी कीबोर्डचा एस प्रेस केला आणि जर मी स्केल करत गेलो, तर तुम्हाला तो इझिली स्केल करता येईल ह्या वेने. ओके, तर सपोज तुम्हाला एका पर्टिक्युलर पॅरामीटर देऊन, सपोज इफ यू वॉन्ट टू स्केल ॲज अ 10 पिक्सेल, म्हणजे मला काहीतरी व्हॅल्यू द्यायची आहे आणि त्यावेळेस मला तो स्केल करायचा आहे. देन आय एम डिरेक्टली यूज अ स्केल बटन अँड कीबोर्डवरचं मी 10 म्हणजे 1 अँड 0 नंपॅडचा यूज करणार. तर माझा तो जो काही ऑब्जेक्ट असेल तो माझा विथ हाईटनुसार 10 पिक्सेलनं तो इनलार्ज होईल. ओके, आता एवढा मोठा काही गरज नाही मला. ओके, आता एवढा मोठा झालाय ऑब्जेक्ट तो. मागे गोइंग टू रिस्केल इट. तर मग तुम्ही अशा प्रकारे तो स्केलिंग युझिंग व्हॅल्यूज तुम्ही देऊ शकता. सपोज 1 करा किंवा 2 करा किंवा 3 करा, तुम्ही स्केल करा. यू कॅन इझिली स्केल इट. ओके, जर सपोज इफ यू डू नॉट वॉन्ट दिस ऑब्जेक्ट, यू कॅन डायरेक्टली यूज एक्स. आता एक्स न काय होणार आहे, तुम्ही तो ऑब्जेक्ट डिलीट करू शकता. ओके, जर तुम्हाला रोटेट करायचा असेल ऑब्जेक्ट ऑन एक्स ऍक्सिस, देन यू कॅन यूज आर बटन. यू कॅन रोटेट इट युझिंग आर. ओके, म्हणजे बघा, एस फॉर स्केल, आर फॉर रोटेट, झी फॉर ग्रॅब. आता मी सपोज इफ आय वॉन्ट टू रोटेट इट ऑन एक्स ऍक्सिस, देन आय एम गोइंग टू यूज द की कॉम्बिनेशन आर एक्स. ओके, सो हा जो ऑब्जेक्ट आहे तो माझा एक्स ऍक्सिसला रोटेट होईल. ओके, हे बेसिक्स आहेत. तुम्ही ऑब्जेक्ट डिझाईन करताना या प्रकारे तुम्ही ह्याचं पोझिशन, ह्याचं स्केलिंग सेट करा. देन यू कॅन डिझाईन इट. ओके, सपोज इफ यू वॉन्ट टू रोटेट ऑन वाय ऍक्सिस, देन यू कॅन रोटेट इट. ओके, सपोज आय एम गोइंग टू डिलीट दिस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट डिलीट करणार, डिलीट की, तर माझा ऑब्जेक्ट डिलीट होईल. आता डिलीट करण्यासाठी मी काय केलं, आय एम गोइंग टू यूज एक्स बटन. कीबोर्डवरचा मी एक्स बटन यूज केला की तुम्हाला डिरेक्टली डिलीटचा ऑप्शन येतो, तुम्ही डिरेक्टली डिलीट करू शकता. ओके, सपोज इफ यू वॉन्ट टू ॲड न्यू ऑब्जेक्ट, देन इथे बघा बॉटम साईडला तुम्हाला व्ह्यू ऑप्शन आहे, सिलेक्ट ऑप्शन आहे, ॲड ऑप्शन आहे, देन ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे. इफ आय सिलेक्ट द ॲड ऑप्शन, एक तुम्हाला मेश प्रॉपर्टी दिसेल. अंडर दिस मेश
You can add plane, cube, circle, UV sphere, icon, cylinder, stone. Okay, असे बरेच ऑब्जेक्ट आहेत. सपोज इफ आय अगेन गोइंग टू इन्सर्ट अ क्यूब, इथे मला क्यूब परत ऍड होतो. ओके, आता ह्याचा मी काय करतो, बाय डिफॉल्ट इथं ऑब्जेक्ट मोड आहे. सपोज इफ आय वॉन्ट टू चेंज ऑब्जेक्ट मोड टू एडिट मोड, देन आय कॅन डायरेक्टली यूज दिस ऑप्शन. इथे मी डायरेक्टली जाऊन एडिट मोडला सिलेक्ट करू शकतो. आणि सपोज इफ यू वॉन्ट टू यूज द कीबोर्ड शॉर्टकट, देन यू कॅन यूज द टॅब की. टॅब कीने काय होणार आहे, यू कॅन स्विच फ्रॉम ऑब्जेक्ट मोड टू एडिट मोड और एडिट मोड टू ऑब्जेक्ट मोड. इथे बघा मी टॅब कीचा यूज करतो. डायरेक्टली काय होतं, तो माझा मोड चेंज होतो. ओके, ज्यांना कुणाला काहीच माहित नाही त्यांनी जरी नोटबुक ओपन करून शॉर्टकट लिहून घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही. यू कॅन यूज अ टॅब की. ओके, इफ आय गो टू द एडिट मोड, इथं बाय डिफॉल्ट मला ऑब्जेक्ट सिलेक्ट झालाय सगळाच. ओके, suppose if you want to deselect it, you can use the keyboard A button. ओके, ए ने काय होणार आहे, तुमचा ऑब्जेक्ट हा डिसिलेक्ट होईल. इफ यू अगेन प्रेस ए, देन यू कॅन सिलेक्ट इट. म्हणजे बघा, ए न तुम्हाला सिलेक्ट करता येतो आणि डिसिलेक्ट पण करता येतो. ओके, सो दिस इज फॉर ए की. ओके, आणखीन महत्वाचा पॉइंट ऑब्झर्व करा. आता हा आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय, इथे जर चेक केला ह्या बॉटमला, ते मी जो राऊंड करतोय तो, इथे बघा हा पहिला ऑप्शन आहे तो, दिस इज नथिंग बट अ व्हर्टेक्स सिलेक्शन. Okay, this is edge selection and this is face selection. Okay, तुम्हाला ऑब्जेक्टचा ऍक्च्युअली कोणता पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट द व्हर्टेक्स लाईक धिस, हा व्हर्टेक्स आहे ऑब्जेक्टचा. तुम्हाला हा जर पॉईंट सिलेक्ट करायचा असेल, दॅट टाइम यू कॅन यूज दिस सिलेक्शन मोड. इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट धिस एजेस, दॅट टाइम यू कॅन यूज दिस एज सिलेक्शन मोड. इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट दिस फेस, हा सगळा फेस, दॅट टाइम यू कॅन यूज दिस फेस सिलेक्शन मोड. ओके, अशा वेळेने तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टचे ठराविक पॉईंट्स किंवा प्लेन सिलेक्ट करू शकता. ओके, सपोज इफ आय यूज द ए, एने मी डिसिलेक्ट केलं ऑब्जेक्ट. आता माझा बाय डिफॉल्ट व्हर्टेक्स सिलेक्शन आहे. मी लेफ्ट क्लिकनं सिलेक्ट करतो ऑब्जेक्ट. आता बघा हा मी एक व्हर्टेक्स सिलेक्ट केलाय. इफ आय क्लिक ऑन अनदर व्हर्टेक्स, सपोज मी इकडचा व्हर्टेक्स सिलेक्ट करतो, त्यावेळी जो माझा फर्स्टला होता, फर्स्ट जो व्हर्टेक्स तो डिसिलेक्ट होतो बाय डिफॉल्ट. ओके, suppose if I select this vertex, that time the previous selection is disappeared. Okay, suppose if you want to select one or many vertex at a time, then you can press the shift key. कीबोर्डचा शिफ्ट की यूज करायचा आणि लेफ्ट क्लिकनं तुम्हाला जेवढे वर्टेक्स पाहिजे तेवढे सिलेक्ट करायचे. ओके, त्यामुळे तुझा अख्खा फेस सिलेक्ट झाला. ओके, मग युजिंग शिफ्ट की यू कॅन सिलेक्ट मल्टिपल वर्टेक्स, मल्टिपल एजेस अँड मल्टिपल फेसेस. ओके, suppose if you use this edge selection mode, आता मी इथला edge selection mode घेतो. If I click on it, I'm going to select the edges of this object. Okay, if I want to select multiple edges, then I can use this part. Okay, हे आता सगळ्यात मी edge select केला याच्या. I'm going to deselect it using A. Okay, if I use this face selection mode, then I'm going to select the faces, different faces of this object. आता एकच face select केला मी. Suppose I am going to select the top, then I'm going to select it. लेफ्ट क्लिक मी सिलेक्ट करतोय सगळे ऑब्जेक्ट. Okay, suppose if you want to select one or many faces, then you can use the shift button and use the mouse left click. आता तुम्ही सिलेक्ट करायचे सगळे इंटरफेसेस तुम्हाला जेवढे हवे तेवढे. ओके, आता एक फेस सोडून बाकी सगळे मी सिलेक्ट केले तिथे. ओके, आय एम गोइंग टू डिसिलेक्ट इट. हे सगळं बेसिक आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्ट डिझाईन करताना युजफुल होतं. आय थिंक तुम्ही सगळ्यांनी यूज केलेलं असणारच आहे. जे कोण विसरला असेल त्यांनी लक्षात ठेवा, अशा प्रकारे तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, सपोज इफ यू सिलेक्ट धिस फेस अँड इफ यू वॉन्ट टू एक्सटेंड इट, तुम्हाला या फेस थोडा एक्सटेंड करायचा आहे, देन यू कॅन यूज द एक्सट्रूड प्रॉपर्टी ई. तर सपोज मी की इथे बघा तुम्हाला एक्सट्रूड प्रॉपर्टी इथे तुम्हाला दिसते. एक मिनिट, इथे बघा इथे लेफ्ट साईडला ही जी प्रॉपर्टी आहे तुम्ही यूज करू शकता फॉर एक्सटेंडिंग द स्पेसिफिक रिजन, स्पेसिफिक व्हर्टेक्स, स्पेसिफिक एज. आता मला हा जो फेस आहे तो थोडासा एक्सट्रूड करायचा आहे. ओके, देन आय कॅन यूज
कीबोर्ड बटन ई फॉर एक्सट्रूड, जसा एस फॉर स्केल होता, आर फॉर रोटेट होता, जी फॉर ग्रॅब होता, सो ई फॉर एक्सट्रूड. सो आय एम गोइंग टू यूज ई अँड एक्सट्रूड इट. ओके, जेवढं मला पाहिजे तेवढं मी जर थोडं एक्सटेंड केलं, देन आय एम गोइंग टू क्लिक ऑन द लेफ्ट की, म्हणजे माऊसचा मी लेफ्ट क्लिक करीन त्यामध्ये ते एक्सट्रूडचं प्रॉपर्टी फायनलाइज होईल. ओके, सपोज मी अनेकदा एक्सट्रूड केला हा ऑब्जेक्ट. ओके, सपोज म्हणजे अशा प्रकारे मला तो एक्सट्रूड करता येतो जेवढा मला हवा तसा. इफ आय क्लिक ऑन एस, जर मला स्केलिंग करायचं आहे तर मी कीबोर्डचा एस प्रेस केला, देन आय कॅन स्केल इट. ओके, तुम्हाला एखादं स्पेसशिप किंवा असं एखादं डिझाईन करायचं असेल, यू कॅन डिझाईन इट. ओके, सपोज मी हा फेस सिलेक्ट केला. इफ आय क्लिक ऑन ई एक्सट्रूड बटन, आता हा बाय डिफॉल्ट झेड ॲक्सिसला होतो एक्सट्रूड. ओके, देन अगेन ई, तुम्हाला तेवढे जे रिजन सेट करायचे आहेत, ओके, तेवढं तुम्ही सेट करू शकता एक्सट्रूडने. ओके, दिस इज जिओमेट्रिक प्रॉपर्टी. देन स्केल बटन, you can scale it, or suppose you want to scale it outside, then you can easily scale. Okay, you can select any faces. Suppose if you want to select this face, then you can easily use याचं पण एक्सट्रूड करतो. ओके, आता आय थिंक मला रॉकेट टाईप पण करता येईल. आय थिंक तुम्हाला जसा हवं डिझाईन करता येईल ऑब्जेक्ट हा. ओके, suppose if you want to delete any one of these faces, so you can directly click, use the keyboard button X. आता X बटन प्रेस केला तर तुम्हाला इथं ऑप्शन विचारेल की तुम्हाला व्हर्टेक्स डिलीट करायचा आहे की एज डिलीट करायची, फेस डिलीट करायचा आहे. सपोज इफ आय क्लिक ऑन फेसेस, तर माझा हा फेस डिलीट होईल वरचा बॉटमचा. ओके, मग तुम्हाला ऑब्जेक्टचा बघा वरचा फेस डिलीट केल्यामुळे तुम्हाला हे आतला पण व्ह्यू दिसेल. ओके, ऑब्जेक्टचा. आता हा ऑब्जेक्ट बघितला, याची थिकनेस प्रॉपर्टी बघा, एकदम म्हणजे एजेस जर बघितला एकदम हे थोडेसे थिन आहेत, तुम्हाला थिक करायचे आहे ते. ओके, सो सपोज इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ थिक बॉर्डर, मी तुम्हाला सॉलिड बॉर्डर करायची आहे थोडी याची, यू कॅन सिलेक्ट दिस ऑब्जेक्ट. आता युजिंग ए आय एम गोइंग टू सिलेक्ट ऑब्जेक्ट. ओके, देन आय एम गोइंग टू प्रॉपर्टी विंडो ऑफ दिस ऑब्जेक्ट. इथे बघा तुम्हाला इथे प्रॉपर्टी दिसतात. दिस इज नथिंग बट रेंडर प्रॉपर्टी, देन रेंडर लेयर्स प्रॉपर्टी, आफ्टर दॅट सीन प्रॉपर्टी. सगळ्यांची लेबल्स रीड करत जावा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. देन दिस इज नथिंग बट वर्ल्ड प्रॉपर्टी, देन दिस इज ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज, देन कन्स्ट्रेंट प्रॉपर्टीज, अँड दिस इज ॲड मॉडिफाय प्रॉपर्टी. सध्या मला मॉडिफायर्स यूज करायचे. तिथे बाकीचे पण प्रॉपर्टीज आहेत. दिस इज द डेटा ऑब्जेक्ट डेटा प्रॉपर्टी, material property. If you want to use color images, then you can use this. Then you can use this texture property if you want to apply texture. Then this is the particles property. Suppose if you want to use some animation particles to your object, then you can use it. This is physics property. Okay, suppose here I'm going to use modifier property. Okay, the modifier select केला मी. Okay, then I'm going to use this add modifier button and directly use solidify. Okay, then I am going to increase the thickness. आता ही thickness property बघा इथे तुम्हाला जे एजेस थिक करायचे आहेत, सो यू कॅन यूज दिस प्रॉपर्टी थिकनेस. ओके, ओके, ते तुम्ही थिकनेस वाढवतो याचा, तुम्ही ऑब्जेक्टच्या एजेस ऑब्झर्व करा. ओके, इथे चेक करा ऑब्जेक्टचं एजेस बघा थोडा थिक झाले ते बघा. ओके, in this way you can design any kind of objects. Suppose if you want to smooth the corners of this object, suppose me just
इथे अप्लायवर क्लिक करायचं बाय डिफॉल्ट. ओके, then select now the object and once select it and go to apply. Okay, suppose if you want to make the corner smooth, then you can use again add modifier and select the subdivision surface. Okay, if you select it, the corner becomes smooth. आता यासाठी बघा, you can set the view and render property. If you set the view property maximum, then it can smooth it. If you also you can set the render property. जेवढं view कराल तेवढं रेंडर करा. ओके, इथे बॉटमला बघा, व्ह्यू 3 केला की मी रेंडर पण 3 करतो. इक्वल इक्वल व्हॅल्यू देऊन बघा तुम्ही डायरेक्टली. ओके, then I'm going to deselect it. इथे बघा ऑब्जेक्ट कसा झालाय तो आता. You can use the tab button to go to the object mode. Then you can check. आय थिंक कुठल्या तरी बागेतली कचरा पेटी दिसते. आय थिंक तुम्हाला हे थोडंफार कळतं ना कशा प्रकारे ऑब्जेक्ट यूज करायचे आहेत ते. ओके, इफ आय क्लिक ऑन द स्मूथ बटन, देन यू कॅन स्मूथ द एजेस. ओके, आता हा ऑब्जेक्ट मी स्मूथ केलाय. ओके, इफ यू वॉन्ट टू सेट द कलर प्रॉपर्टी ह्या ऑब्जेक्टसाठी, ते बघा पहिलं ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय का नाही चेक करा. ओके, आणखीन एक मेन ऑब्झर्वेशन करा की तुम्ही ऑब्जेक्ट मोडमध्ये आहे का एडिट मोडमध्ये आहे. ओके, आता मी ऑब्जेक्ट मोडमध्ये आहे. ओके, आता ह्याला मला मटेरियल अप्लाय करायचं आहे. देन आय एम गोइंग टू यूज दिस मटेरियल प्रॉपर्टी. ओके, आता इथे बघा बाय डिफॉल्ट वरती जो बॉटम टॉप दिलाय, दिस इज ब्लेंडर रेंडर दिलाय. Okay, this is default render view provided by the Blender software. If you select the cycle render, then it can provide the more colors, more effects, or more realistic effects given by the cycle render. त्यामुळे तुम्ही हा जो व्ह्यू होता ब्लेंडर रेंडरचा तो तुम्ही सायकल रेंडर घेतला, then it can add more colors. ओके, तो पहिला हा चेंज करा सायकल रेंडरचा मोड. देन यू कॅन यूज द न्यू. आता हा मटेरियल आपण सेट केला इथे घेणार आहोत. So I click on this material property, then click on the new button. आता मी याला बटन एक कलर अप्लाय करणार आहे. इथे बघा आता मटेरियल 01 आला. ओके, तुम्ही इथे रिनेम करू शकता. सपोज आय एम गोइंग टू सेट पॉट. आता ह्या ऑब्जेक्टचं नाव मी पॉट म्हणून कन्सिडर केलंय आणि मटेरियलचं नाव पण मी पॉटच देतो, जेणेकरून सपोज इफ आय वॉन्ट मल्टिपल ऑब्जेक्ट्स इन माय सीन, that time for differentiation purpose I need to know which material applied to which object, so you can rename the every materials. ओके, आता मी हे मटेरियल जे आहे ते मी आता पॉटला अप्लाय करणार आहे ह्या. ओके, सो हिअर आय एम गोइंग टू यूज डिफरंट कलर शेड. ओके, आता इथे जो कलर आपला तुम्हाला दिसत नाही सध्या इथे. ओके, जर तुम्हाला कलर जर अप्लाय झालेला बघायचा असेल त्या ऑब्जेक्टला, देन यू कॅन गो टू धिस ऑप्शन. इथे बघा ऑब्जेक्ट मोडच्या शेजारी तुम्हाला एक सॉलिड सर्कल दिसेल. इथे बघा तुम्हाला सॉलिड मोड आहे बाय डिफॉल्ट. इफ आय क्लिक ऑन wireframe, then it can set your view in wireframe mode. If I use the bounding box, then it can simply show the box. If I set the view as a rendered, then it can show the rendered mode. Okay, तुम्हाला ब्ल्यू टाईपचं कलर दिसेल इथे. इफ आय सेट द मटेरियल मोड, then it can शो यू द मटेरियल व्ह्यू. ओके, मग तुम्हाला इथे बघा आता सॉलिड व्ह्यूला तुम्हाला सॉलिड दिसतो जो बाय डिफॉल्ट होता तो. मटेरियल तुम्हाला जो काय आपण मटेरियल कलर अप्लाय करणार आहे तो तुम्हाला चेक करता येतो की प्रॉपरली दिसतो का. ओके, इथे बघा इफ आय चेंज द कलर, तुम्हाला सेट करता येतो तुम्हाला कुठला कलर अप्लाय करायचा आहे. ओके, इफ आय क्लिक ऑन डिफ्यूज बीएसडीएफ, तुम्हाला जर याचा सरफेस जर तुम्हाला ग्लॉसी करायचा असेल, then you can use the glossy BSDF. ओके, the surface तुम्हाला ग्लॉसी येईल. करंटली नो लाईट इफेक्ट इज अप्लाइड. ओके, इथे बघा लाईट प्रॉपर्टी पण आहे वरती. आता हा बघा हा टॉपचा व्ह्यू आहे, हा बॉटमचा व्ह्यू आहे, हा याचा लेफ्ट साइड राईट साइड, देन टॉप बॉटम सगळे व्ह्यूज तुम्हाला दिसतात. ओके, सपोज तुम्हाला आता हे जे व्ह्यू बघतो मी, आय एम डिरेक्टली यूज द स्क्रोल बटन. आता स्क्रोल बटन मी स्क्रोल बटन प्रेस करतो आणि जस्ट मी माऊस माझा मूव्ह करतोय, त्यामुळे मला हे सगळे व्ह्यूज बघता येतात. ओके, सपोज इफ यू वॉन्ट टू यूज अ नमपॅड बटन्स. ओके,
नमपॅडचे ऑप्शन्स बघा तुम्हाला दिले तिथे बरेच. इथे बघा व्ह्यू मध्ये गेला की तुम्हाला लेफ्ट साईडचा व्ह्यू बघायला असेल. यू कॅन यूज द नमपॅड 3, कंट्रोल नमपॅड 3. राईट साठी नमपॅड 3चा ऑप्शन आहे. बॅक साठी कंट्रोल नमपॅड 1 आहे. तुम्हाला त्या वेळेने तुम्हाला रिव्ह्यूज बघता येतात. सपोज इफ यू वॉन्ट टू चेक द फ्रंट व्यू, देन यू कॅन यूज, आता इथं फ्रंट व्ह्यूला नमपॅड 1 आहे. जर मी कीबोर्डचा 1 प्रेस केला तर मला फ्रंट व्ह्यू दिसतो ऑब्जेक्टचा. ज्या वेळेने तुम्हाला ऑब्जेक्ट बघायचा आहे त्या वेळेने तुम्ही बघा. नाव गोइंग टू सेट द लाईट प्रॉपर्टी. आता हा लॅम्प सिलेक्ट करतो मी. बाय डिफॉल्ट सीनमध्ये बघा एक तुमचा प्लेन सरफेस असतो, त्याने बाय डिफॉल्ट एक क्यूब आलेला असतो आणि इथे तुम्हाला लॅम्प पण दिसतो आणि हा कॅमेरा पण आहे. ओके, यू कॅन ऍड मल्टिपल कॅमेराज, मल्टिपल लॅम्प्स. जर तुम्हाला लागत असेल यूज करू शकता. सो बाय डिफॉल्ट सीनमध्ये एक लॅम्प, एक कॅमेरा आणि एक क्यूब असतो. ओके, सो नाव गोइंग टू द लॅम्प प्रॉपर्टी. इथे बघा लॅम्पची प्रॉपर्टी ओपन झाली. By default point lamp is here. Then you can change the type of the lamp. Suppose if you want to use sun lamp, then you can use either sun lamp, spot lamp, hemi lamp, area lamp. Okay, जर पॉइंट लॅम्प सेट केला तर लॅम्पची जर इंटेन्सिटी म्हणजे त्या वॅट्स वाढवा, म्हणजे थोडंसं जर लाईटचा ब्राईटनेस वाढला पाहिजे. बाय डिफॉल्ट साईज 0.100 आहे. सपोज आय एम गोइंग टू सेट इट ॲज 0.500. ओके, देन क्लिक ऑन द यूज नोट्स. यूज नोट्स मध्ये बघा इथे लॅम्पच्या खाली तुम्हाला यूज नोट्सची प्रॉपर्टी लागते. यू कॅन इन्क्रीज स्ट्रेंथ. जेवढी स्ट्रेंथ वाढवाल तेवढा तुमचा सीन मधला लाईटचा इफेक्ट वाढेल. ओके, इथे बघा 100 आहे बाय डिफॉल्ट. ओके, जर तुम्हाला तसा इफेक्ट बघायचा असेल तर इथे बघा आय एम गोइंग टू सेट रेंडर्ड व्ह्यू. तर व्ह्यू पोर्ट शेडिंग मी रेंडर्ड व्ह्यूला येतो. आता सध्या बघा याचा ग्लॉसी जो फेस आहे लॅम्प आता थोडा ब्राईट नसल्यामुळे तुम्हाला एवढा इफेक्ट दिसत नाही. इफ आय इन्क्रीज द स्ट्रेंथ 400. ओके, थोडा आणखीन वाढून बघतो 1000. ओके, सध्या हा लॅम्प जो आहे तो माझा खाली प्लेन सरफेस निघण्याचा इफेक्ट दिसत नाही. गोइंग टू यूज द सॉलिड व्ह्यू. ओके, हा लॅम्प जो आहे तो मी इथे ऑब्जेक्टच्या वरती आणून ठेवतो. बरोबर. ओके, आता लॅम्प पण बघा ग्रॅब करताना मी काय करतो, ग्रॅब ऑन एक्स ऍक्सिस, ग्रॅब ऑन वाय ऍक्सिस. मी फक्त ते पॉईंट सेट करतो, सिलेक्ट करतो माऊसने. झेड साठी मी झेडवर लेफ्ट क्लिक करतो आणि ग्रॅब आहे तो ऍडजस्ट करतो. ओके, if you want to duplicate this lamp, तुम्हाला 2 लॅम्प यूज करायचे असतील तर यू कॅन क्लिक ऑन दिस डुप्लिकेट. ओके, इथे तुम्हाला लेफ्ट साइड डुप्लिकेटचा ऑप्शन दिसेल. यू कॅन डिरेक्टली क्लिक ऑन इट डुप्लिकेट. तुम्हाला डुप्लिकेट लॅम्प आलेले दिसेल इथे. इथे बघा 2 लॅम्प आले सध्या. ओके, you can also use the keyboard button D. Okay, if you press shift D, then you can also duplicate the object that you want. म्हणजे तुम्हाला एकतर you can directly use this button duplicate or you can use shift D to duplicate the objects. आता मी लॅम्प डुप्लिकेट केलाय. Now I'm going to add a plane surface. Now I'm going to add a mesh. इथे जसा ऍड ऑप्शन आहे मेश साठी, इफ आय यूज द शिफ्ट ए, जर मी शिफ्ट ए यूज केला की डायरेक्टली मला शॉर्टकट ओपन होतो मेशचा. ओके, त्याने क्लिक गोइंग टू ऍड प्लेन. इथे प्लेन ऍड झालाय, तुम्हाला दिसेल इथे प्लेन ऍड झालेला. इथे बघा. ओके, नाव आय एम गोइंग टू स्केल इट. सो आय एम गोइंग टू प्रेस द कीबोर्ड एस बटन अँड मला हा स्केल करताना मला काय करायचं आहे, 10 पिक्सेलनं स्केल करायचं आहे. सो आय एम गोइंग टू डायरेक्टली टाईप द नमपॅड. नमपॅडवरती मी 10 म्हणजे मी 10 तो स्केल केला. ओके, माझा प्लेन सरफेस बघा ऑटोमॅटिक सगळ्या बाजूने तो काय झाला, 10 पिक्सेलने तो स्केल झाला. ओके, आता बघा थोडाफार याचा खाली आलाय ऑब्जेक्टचा आणि पाण्यात वरती आहे. Now I'm going to select this object, spot object, place it here. Okay. Now I'm going to change the material property of this plane. ओके, आता मटेरियल ऍड करताना बघा ते मी आता हे पण नाव चेंज करतो. दिस मटेरियल इज फॉर प्लेन. ओके, I'm going to use another. Suppose if I want to add an image to this plane, आता कलर जागी मी इमेज अप्लाय करू शकतो. त्यासाठी बघा यू कॅन
जिथे कलरचा तुम्हाला बॉक्स दिसतो हा, की तुम्हाला राईट साइडला एक तुम्हाला डॉटचा बटन दिसेल. यू कॅन डायरेक्टली क्लिक ऑन इट. देन यू कॅन सिलेक्ट द इमेज टेक्स्चर. ओके. आफ्टर दॅट इमेज टेक्स्चर क्लिक केलं की तुम्हाला इथे ओपन बटनचा ऑप्शन दिसेल कलर जागी. इथे ओपनला जर क्लिक केलं मी, तर तुमची इमेज इथे स्टोअर केला असाल ती इमेज तुम्हाला इथे यूज करता येते. ओके. तो बाय डिफॉल्ट मध्ये मी इमेज यूज करतो जी माझ्याकडे अवेलेबल आहे ती. ओके. सो आय एम गोइंग टू यूज द वूड टेक्स्चर. प्लेन जो सरफेस आहे तो वूड टेक्स्चरचा करतो. ओपन इमेज. ओके. अप्लाय झाले की नाही चेक करायचं असेल, यू कॅन चेंज द व्ह्यू. मटेरियल व्ह्यू बघा. मध्ये वूड टेक्स्चर आलेला दिसतो, ब्राऊन कलरचा आहे तो. ओके. देन यू कॅन चेक द रेंडर्ड व्ह्यू. तर 2 लॅम्पमुळे काय झालंय त्याचा आता इफेक्ट जो आहे तो डार्क झालाय. ओके. You can check the material view. You can set the lamp property. ओके. एक लॅम्प आहे तो 5000 स्ट्रेंथचा घेतला, दुसरा लॅम्प आहे तो मी 1000 स्ट्रेंथचा आहे. आय एम गोइंग टू चेक द लाइटनिंग इफेक्ट. रेंडर्ड व्ह्यूला चेक करा तुम्हाला कशा प्रकारे सगळं ऑब्जेक्ट ते. ओके. देन गो टू मटेरियल व्ह्यू. आता मी हा जो लॅम्प आहे ह्याच्या पण स्ट्रेंथ वाढवतो. याची पण मी स्ट्रेंथ 4000 करतो. देन यू कॅन चेक द लाईट इंटेन्सिटी. रेंडर्ड व्ह्यू. ओके. तुम्ही चेक करा थोडा लाईटमध्ये फरक पडतो याच्या. ग्लॉसी फेस असल्यामुळे तुम्हाला ग्लॉसी सरफेस दिसेल. Okay. So in this way you can apply the lamp properties, material properties, and अजून कॅमेरा पण यूज केलेला नाही. Okay, suppose if you want to go to the camera mode, okay, so you can directly press the numpad button 0. तुम्ही numpad वरचा 0 बटन प्रेस करा. Then you can go to the camera mode. ओके. आता कॅमेरा मोडला बघा तुम्हाला जो काही कॅमेराला व्ह्यू दिसतो ऑब्जेक्ट तोच दिसेल. इफ यू वॉन्ट टू चेंज दिस कॅमेरा व्ह्यू, फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू लॉक द कॅमेरा व्ह्यू. तुम्हाला कॅमेरा व्ह्यू लॉक केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही डिरेक्टली यू कॅन यूज द एन बटन. ओके. एन फॉर ट्रान्झिशन बटन. ओके. सो इफ आय क्लिक ऑन द एन, म्हणजे ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी ते ओपन झाली दिसेल तुम्हाला. ओके. इफ आय अगेन क्लिक ऑन एन बटन, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी डिसेबल होईल माझी. ओके. बघा एन न मी ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी ओपन करतो, एन न मी डिसेबल करतो. ओके. नाव आय एम गोइंग टू लॉक दिस कॅमेरा व्ह्यू. पहिला कॅमेरा व्ह्यू लॉक करा. देन यू कॅन सेट युअर ऑब्जेक्ट पोझिशन. ओके. आता मी एन बटन प्रेस करतो आणि इथे पहिला चेक करतो लॉक कॅमेरा टू व्ह्यू आहे का. आता इथे बघा चेकबॉक्स दिसतो तुम्हाला. इथे इथे चेक करा या पार्टमध्ये लॉक कॅमेरा टू व्ह्यू. हा पहिला तुम्ही सिलेक्ट करायचा चेकबॉक्स. ओके. ओके. आता माझा कॅमेरा लॉक झालाय. नाव आय एम गोइंग टू चेंज और गोइंग टू सेट दिस ऑब्जेक्ट पोझिशन. ओके. मग तुम्हाला जर हवं ऑब्जेक्ट मूव्ह करा. इथे बघा मी मला जसं ऑब्जेक्ट पाहिजे असं मी इथं व्ह्यू करतो. सपोज आय वॉन्ट टू सी द टॉप व्ह्यू ऑफ दिस ऑब्जेक्ट अँड आय कॅन सेट इट. इफ आय वॉन्ट टू से द साइड व्ह्यू ऑफ दिस ऑब्जेक्ट फ्रॉम माय कॅमेरा, असे करून ऑब्जेक्ट तुम्ही सेट करेन डिरेक्टली. आता मी जो आता जे काही मी मुव्हिंग करतोय डिरेक्टली यूज द स्क्रोल बटन. स्क्रोल बटन मी प्रेस करतो अँड डिरेक्टली आय एम गोइंग टू चेंज द व्ह्यूज. कॅमेराचा व्ह्यू तरी सेम आहे, फक्त मी इथं ऑब्जेक्ट चेंज करतोय. इफ आय स्क्रोल झूम इन झूम आउट जर केलं युजिंग स्क्रोल बटन, ते पण तुम्हाला सेट करता येईल डिरेक्टली. तुम्हाला कोणता पार्ट झूम इन करून चेक करायचा आहे और झूम आउट करून सेट करायचा आहे, यू कॅन डिरेक्टली चेक. ओके. सपोज इफ यू वॉन्ट टू क्रिएट द इमेज फॉर दिस ऑफ दिस ऑब्जेक्ट, मला जर इमेज क्रिएट करायची असेल या ऑब्जेक्टची, देन यू कॅन गो टू दिस ॲनिमेशन प्रॉपर्टी. इथे बघा रेंडर जो दिसतो कॅमेरासारखा एक तुम्हाला आयकॉन दिसेल इथे. हा.
ह्याचा कलर चेंज करतो, ओळखणार नाही काय करायला ते. इथे बघा, हा जो पॉइंट आहे कॅमेराचा, हा मी यूज करणार आहे आता सध्या रेंडर साठी. Okay, now I'm going to use this render option. Okay, if you want to create image, you can select this render button. Okay, then it can create an image. If you want to create an animation, okay, suppose तुम्ही काहीतरी animation केला असेल हा ऑब्जेक्ट रोटेट होताना किंवा हा पडताना खाली, you can directly use this animation property. Okay, इथे बघा डिव्हाइस जो यूज केलाय तो CPU यूज केलाय, so you can change it. You can use the GPU compute. So GPU stands for game processor unit or graphic processor unit. You can directly use it. Okay. तुम्हाला जर रेंडरिंग फास्ट हवा असेल, then you can select the GPU compute. Okay. If you want to set the image height and width or image sample rate, then you can set the another properties for this image. Okay. इथे जर चेक केला तर इथे बघा तुम्हाला बाकीच्या प्रॉपर्टी दिसतात इमेजच्या. आपण बघा ह्या बटनच्या आत रेंडर बटन क्लिक केले, then you can change the device GPU compute. After that, we check the resolution of this image as a 920 by 1080. So this is nothing but a full screen image. If you want to change the resolution, you can directly change. Okay, तुम्ही इथे बाय डिफॉल्ट चेंज करू शकता. ओके, इथे बघा फ्रेम रेंज पण आहे बाय डिफॉल्ट वन 1 to 250. Means if you create any kind of animation, so your animation contain total 250 frames. ओके, मग तुम्हाला तेवढ्या प्रकारचे फ्रेम्स क्रिएट करायचे आहेत का, तुम्ही ते पण सेट करू शकता. ओके, तुम्ही प्रत्येक व्ह्यू नुसार इमेज कॅप्चर करू शकता. जसं आता मी कॅमेरा मोडमध्ये इमेजची पोझिशन सेट केली, म्हणजे ऑब्जेक्ट पोझिशन. प्रत्येक फ्रेमला यू कॅन सेट डिफरंट डिफरंट पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड यू कॅन रेंडर दिस ऑब्जेक्ट ॲज अ इमेज. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे इमेज क्रिएट करू शकता. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, आउटपुट कुठे सेव्ह होणार आहे, टेम डिरेक्टरीमध्ये सेव्ह होईल. यू कॅन आयदर चेंज द डिरेक्टरी इफ यू वॉन्ट. ओके, जो तुमचा सी मध्ये टेम नावचा फोल्डर असतो त्यामध्ये तुमचे जाऊन पडते इमेज. ओके, इथे बाय डिफॉल्ट PNG फॉर्मॅट आहे. यू कॅन चेंज आयदर JPG, BMP, इरिस. ओके, सपोज इफ आय सेट द JPG, तुम्हाला JPG मीन्स सेट होईल इमेज फॉर्मॅट इथे. ओके, इफ यू आर गोइंग टू चेंज द सॅम्पलिंग रेट. ओके, इथे बघा सॅम्पल्स बघा, आता सॅम्पलिंग रेटच्या आत तुम्हाला सॅम्पल्स दिसतील. रेंडर इज 128. ओके, जेवढा सॅम्पल्स जास्त असतील तेवढी इमेज क्वालिटी हाय असते. ओके, आणि तेवढा रेंडरिंगला पण टायमिंग जास्त लागतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता इथे बाय डिफॉल्ट 128 आहे. ओके, then it can create a high quality image. If you change the 128 to 200, then it again increase the picture quality of that image. ओके, मग तुमची इमेजची साईज पण वाढेल आउटपुटला. ओके, इफ यू डिक्रीज द सॅम्पल रेट, सपोज मी जर 50 घेतली इथे, that time it decrease the image quality, means it decrease the color quality, pixel quality of that image. तर तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कशा प्रकारची इमेज हवी आहे. सो यू नीड टू सेट द सॅम्पलिंग. ओके, मग सॅम्पल रेट सेट करा. ओके, सपोज मी आता काय करतो 150 ठेवतो, थोडीशी इमेज 50 दिसावी म्हणून. ओके, यू कॅन ऑल्सो इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह द नॉईज, आता इथे बघा तुम्हाला थोडे डॉट दिसतात येलो कलरचे. सो यू कॅन डिरेक्टली remove the noise or increase the noise. Okay, so you can use the clamp indirect or clamp direct property. Okay, तुम्हाला जेवढे त्यामध्ये पिक्सेल्स हवे, रफनेस हवा किंवा शार्पनेस हवा, you can directly use clamp direct, clamp indirect. Okay, suppose if you want to save this image, then you can directly go to this image button. इथे बघा लेफ्ट साइडला तुम्हाला व्ह्यू दिसतो, इमेज दिसतो. Okay, image option, you can directly click on this image and save as an image. You can either use function key F3. Okay, so you can click on the save as image. Then you can set, suppose this image is pot. Okay, now the default directory is user admin documents. Okay, आपण चेक करू इमेज सेव्ह होते का. Then click on save as an image, then go to the document directory and check this image. The pot now JPG image आले दिसते तुम्हाला. Open it. Okay, तुम्हाला इमेजचं आउटपुट दिसतं JPG झालेलं. So you can create images in this way.
ओके. आता जो काय आपला व्ह्यू आहे तो कॅमेरा व्ह्यू आहे. ओके. इफ यू वॉन्ट टू गो टू द 3D ऑब्जेक्ट व्ह्यू, आता इथून तुम्हाला परत जर बॅकला जायचं असेल, सो यू कॅन डिरेक्टली गो टू धिस ऑप्शन. आता व्ह्यूच्या शेजारी बघा, यू कॅन जस्ट चेक. आता कर्सर कुठे आहे बघा, तो इथे लेफ्ट साईडला. You can either select 3D view. If you select the 3D view, it goes to the 3D view. आता कॅमेरा व्ह्यू मध्ये आपण बाय डिफॉल्ट होतो. Then you can, if you want to come out from the camera view, then you can use the zero button. Okay, zero button प्रेस केला की तुम्ही कॅमेरा व्ह्यूच्या बाहेर येता. If you again press the zero button, you again go into the camera view. Okay, झिरो न कॅमेरा व्ह्यू येतो, कॅमेरा व्ह्यू जातो. ओके, देन सिलेक्ट द सॉलिड व्ह्यू. ओके, इफ यू वॉन्ट टू क्रिएट ॲनिमेशन, तुम्हाला एखादं ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे ह्याच फाईलचं. ओके, सपोज तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला असा पडताना दाखवायचा आहे. सो यू कॅन सेट द पोझिशन ऑफ दिस ऑब्जेक्ट ऑन द अपर साईड. मी हा ऑब्जेक्ट जो आहे तो वरती घेतो थोडा इथे. ओके, आय एम गोइंग टू स्केल इट लिटल स्मॉल. ओके, नाउ आय एम गोइंग टू ॲड अनदर प्लेन. Shift A. Using Shift A, I'm going to add open the mesh property and going to add a plane. The plane आलेलं दिसतो तुम्हाला. हा प्लेनला मी झेड ऍक्सिसला ग्रॅब करतो, तो थोडा वरती येईल. ओके, आय एम गोइंग टू स्केल धिस प्लेन ऑन वाय ऍक्सिस. सो आय एम गोइंग टू यूज स्केल ऑन वाय ऍक्सिस. सो एस वाय न काय होणार, तो स्केल ऑन वाय ऍक्सिसला होईल. ओके, इथे बघा आणि चेक करताना बघा ह्याचा व्ह्यू हा बरोबर तुमच्या ऑब्जेक्टच्या खाली आला पाहिजे. जो तुमच्या वरती ऑब्जेक्ट जो आहे पॉटचा, तो ह्या प्लेनला धडकून खाली पडणार आहे. त्यामुळे हा बरोबर ते खाली आणून ठेवा, जेणेकरून हा ऑब्जेक्ट माझा ॲनिमेशन होती इथे धडकेल आणि खाली पडेल. ओके, सो आय एम गोइंग टू साइडली रोटेट दिस प्लेन. So rotate on y axis. If I click R button and Y, he rotate it on y axis. थोडा tilt होईल तो. ओके, अशा प्रकारे मी प्लेन सेट केला. ओके, नाउ आय एम गोइंग टू ऍड सम फिजिक्स प्रॉपर्टी. आता मला फिजिक्स प्रॉपर्टी म्हणजे ग्रॅव्हिटी मला ऍड करायची आहे, की ह्यामध्ये कुठले ऑब्जेक्ट्स मध्ये पॅसिव्ह असतील आणि कुठले ऍक्टिव्ह असतील. ओके, ऍक्टिव्ह ऑब्जेक्ट ऍक्टिव्ह नथिंग बट इट इज काइंड ऑफ की फ्रेम. एक तुमचे ऍक्शन होईल ऍक्टिव्ह नुसार, आणि बाकीचे जे ऑब्जेक्ट असतील ते स्टेडी असतील एका जागेवर, ते हलणार नाहीत. ओके, so I'm going to set this spot as active, this plane as a passive, and this main plane म्हणजे surface जो आहे तो पण मी passive करेन. So here I'm going to select this spot first. मी पहिला भांड्याला सिलेक्ट करतोय. Now I'm going to the physics property. जसे the add modifier होता, at last there is a physics property. Okay, right side ला बघा. Then I'm going to select this rigid body. So you can add the gravity or some velocity or some effects. Okay, so rigid body मी सिलेक्ट करतो. So by default तुम्हाला ते ऍक्टिव्ह दिसेल. ओके, सो आय एम नॉट गोइंग टू चेंज दिस मोड. मला पॉटच ऍक्टिव्ह करायचा, त्यामुळे मी हा पॉट ऍक्टिव्हच ठेवीन. नाउ एम गोइंग टू सिलेक्ट दिस प्लेन. ओके, आता हा प्लेन जो घेतलाय मी मध्ये जो यूज केलाय तो, दॅट प्लेन आय एम गोइंग टू set as a passive. So again, I'm going to the physics property and select the rigid body. And after that, I'm going to change active mode to passive. Now, my this plane becomes passive. Okay, आता हा जो बॉटमचा प्लेन आहे, that also I'm going to create as a passive. So I'm going to the rigid body and make it active as a passive. ओके, मी याला पॅसिव्ह केलं परत. म्हणजे बघा माझ्यामध्ये हा प्लेन, हा वरचा प्लेन पॅसिव्ह मोडमध्ये आहे आणि हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, कारण हा मी मूव्ह करणार आहे, ॲनिमेट करणार आहे. ओके, सो इफ आय एम गोइंग टू प्ले दिस ॲनिमेशन जस्ट हिअर, हा जो दिलाय पार्ट हा तुमचा ॲनिमेशनचा पार्ट आहे. आणि तुमचे टोटल फ्रेम्स बघा, इट स्टार्ट फ्रॉम फ्रेम नंबर 1 अँड एंड विथ फ्रेम नंबर 250. ओके, तुम्ही फ्रेम आयदर इन्क्रीज करू शकता किंवा रिड्यूस पण करू शकता. इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले ओनली 100 फ्रेम्स, देन यू कॅन चेंज दिस नंबर.
तुम्ही 50 जागी 100 घेऊ शकता. मग तुम्हाला ॲनिमेशन फक्त 100 फ्रेम्सच दिसेल. ओके. बाय डिफॉल्ट 250 फ्रेम्स दिसतं. Okay, if you want to play this animation, you can directly click on this play button. Okay, if you want to rewind, then you can use this rewind button. जसं आपण व्हिडिओ प्लेअरला बघतो, प्ले, पॉज, फॉरवर्ड, रिव्हर्स, then you can easily use these controls. Okay, just check. इथे बघा. आता मी काय करतो, प्ले करतो ॲनिमेशन आहे, तर तो ऑब्जेक्ट पडून खाली येईल आता. ओके, तो पूर्ण खालीच पडला तो. ठीक आहे. आता मी काय करतो, थोडंसं हे प्लेन जो आहे माझा खालचा, तो थोडा स्केल करतो. फर्स्ट आय एम गोइंग टू रिव्हर्स दिस ॲनिमेशन. ओके. त्यामुळे मी काय करतो, जम्प टू द इनिशियल पोझिशन. इथे माझा ऑब्जेक्ट परत येईल. आय एम गोइंग टू स्केल दिस प्लेन सरफेस. असा मोठा करतो. आय एम गोइंग टू प्ले दिस ॲनिमेशन. जस्ट क्लिक हिट ऑन प्ले. ओके. माझा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसेल पडताना. ओके. तुम्ही बघा आता ऑब्जेक्ट कुठे स्टॉप होतो ते चेक करा. ओके. इथे बघा. यू जस्ट काउंट धिस नंबर. ओके. इथे बघा. जर मी इन्क्रीज करत गेलो हा नंबर, इथे बॉटममध्ये बघा फ्रेम्स तुमच्या वाढत जातात. As you can observe at which frame my animation stop. इथे बघा माझा शेवटची जी फ्रेम आहे आय थिंक 125 फ्रेमला माझं ॲनिमेशन संपतं. ओके. सो इन्स्टेड ऑफ युजिंग 250 फ्रेम्स आय एम जस्ट गोइंग टू यूज दिस 125 फ्रेम. आणि मला बाकी फ्रेमचा काही युजच नाही. ओके. त्यामुळे तुम्ही तुमचे ॲनिमेशन टाईम पण डिक्रीज करू शकता. मग टोटल बघा 126 फ्रेमच्या वेळी माझं ॲनिमेशन स्टॉप झाले. ओके. सपोज इफ यू सेट दिस 130. ओके. म्हणजे 130 तुम्ही जर एक बाय डिफॉल्ट सेट केला की माझी एंड फ्रेम 130 असेल. तो इथे स्टार्ट फ्रेम जी 1 होती, ती असू दे, ती तशीच ठेवा ॲज इट इज. यू जस्ट चेंज द एंड फ्रेम. सपोज आय एम गोइंग टू सेट द एंड फ्रेम ॲज अ 130 अँड हिट द एंटर बटन. इथे बघा टाईमलाईन. तुम्हाला फक्त 130 फ्रेमच दिसतील. ओके. बाकीच्या फ्रेम रिमूव्ह झाल्यात. सपोज तुमचा ॲनिमेशनच मोठा असेल, यू कॅन आयदर इन्क्रीज दिस नंबर. ओके. मग तुम्हाला टाईमलाईन वाढलेली दिसेल. ओके. जस्ट अगेन प्ले दिस ॲनिमेशन. 130 फ्रेमला तुमचं ॲनिमेशन स्टॉप होईल आणि परत ते लूपमध्ये फिरेल. ओके. सपोज इफ यू वॉन्ट टू क्रिएट द व्हिडिओ फाईल ऑफ दिस ॲनिमेशन. त्यांना आपल्याला माहीत नाही व्हिडिओ फाईल कशी करायची. त्यांनी लक्ष द्या कशा प्रकारे ते व्हिडिओ फाईल क्रिएट होते ते. ओके. आय एम गोइंग टू स्टॉप दिस. ओके. नाऊ आय एम गोइंग टू द कॅमेरा व्ह्यू. आता मी कॅमेरा व्ह्यू सेट करतो पहिला. 0 प्रेस करतो. ओके. आता कॅमेऱ्याला फक्त मला एवढाच पार्ट दिसतो इथे. ओके. इफ आय हिट द प्ले ॲनिमेशन, इथे चेक करतो माझा ऑब्जेक्ट कुठे जम्प होत होतो. ॲक्चुअली त्या बाजूला पडलाय. इथे बघा. नाऊ आय एम गोइंग टू सेट द व्ह्यू ऑफ दिस कॅमेरा. मी थोडा मूव्ह करतो इकडे कॅमेराला माझ्या. ओके. ओके. तर माझ्या कॅमेराला फक्त तो ऑब्जेक्ट पडताना दिसतो. तो कुठून आलाय, काय आलाय त्याचा काही संबंध नाही. थोडासा टिल्ट करतो याला. Using shift button, I'm going to adjust this plane. ओके. हे माझं फायनल मी काय केलं, सीन सेट केला की माझा कॅमेरा जो व्ह्यू करतो तो फक्त ऑब्जेक्ट तुम्हाला पडताना दिसतो, कुठून येतोय तो. ओके. इन दिस वे आय एम गोइंग टू सेट द कॅमेरा पोझिशन. मटेरियल व्ह्यूला जर चेक केला तुम्हाला तो मटेरियल व्ह्यू मध्ये पण दिसेल कॅमेरा कशा प्रकारे सेट होतो तो. ओके. पहिला काय करा, कॅमेराची अँगल सेट केलं ना तुम्ही, तर तुम्ही मटेरियल व्ह्यू, रेंडर्ड व्ह्यू चेक करा.
If I click on the rendered view, then you can check. Okay, stop it. Now I'm going to create a video file. आता मला याची video file create करायची आहे animation ची. So for that, I'm going to the render property again. इथे मी render property ला येईन. Okay. Now I'm going to select the animation. जसं मागच्या image करताना मी render button वर click केलं होतं. Here I'm going to use this animation. Okay. Sorry. Just wait. I'm going to close this. First, I'm going to set some properties. Then I'm going to select the animation. Okay. आता मला जे animation करायचं आहे त्याचं resolution मी थोडं कमी करतो. By default 920 by 1080p आहे. Suppose I'm going to set width of this video as 800 and height of this video as something 600. म्हणजे 800 by 600 असं माझं व्हिडिओ रिझोल्युशन असेल. तेवढे पिक्सेल दिसतील कारण मला रेंडरिंग टाइम कमी करायचा आहे. Okay, if I'm going to set the high resolution, that time it takes some time to render the animation. Okay, so I'm going to set the resolution. Now I'm going to change the output format. Last time I'm going to set the output format as JPG. आता मला काय करायचं आहे व्हिडिओ फाईल क्रिएट करायची. So for that I'm going to change this output property. So here I'm going to use MPEG video. Okay, म्हणजे मला MP4 करायचा आहे की MPG करायचा आहे. तर मी तो इथे साठी FFmpeg व्हिडिओ घेईन. ओके, इथे बघा चेंज झालंय. ओके, एन्कोडिंग मध्ये येईन मी. आता एन्कोडिंग करताना बघा मला हा MP4 फॉर्मॅट पाहिजे आहे. ओके, बाय डिफॉल्ट FFmpeg व्हिडिओ हे माझं आउटपुट फाईलचं एक्सटेन्शन असेल. नाव गोइंग टू द एन्कोडिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट व्हिडिओ. बाय डिफॉल्ट कंट्रोल इज मात्रोक्ष. आय एम गोइंग टू सेट MPEG4. ओके, इथे बघा आम्ही MPEG4 घेतलाय. ओके, हे लक्षात घ्या तुम्हाला व्हिडिओ फाईल करायचे काही इमेज फाईल करायचे आहे त्यावेळी तुम्ही तुमचं आउटपुट सेट करा. ओके, नाव I'm going to change the sampling rate. Okay, this is most important thing. If you increase the sample rate, then it takes some time to render your animation. If you decrease the sample rate, then it quickly generates the animation. Okay, so for that, here I'm going to decrease the sampling rate. तुम्ही सॅम्पलिंग रेट डिक्रीज केला तर एक लक्षात घ्या की तुमची व्हिडिओ क्वालिटी पण डिक्रीज होणार आहे. आणि सॅम्पल रेट जास्त केला की तुमची व्हिडिओ क्वालिटी हाय होणार आहे. मग तुम्हाला जेवढा टायमिंग असेल रेंटिंगसाठी देऊ शकता तेवढा तुम्ही सॅम्पल रेट सेट करा. ओके, आता मला तुम्हाला डेमो दाखवायचा आहे म्हणून मी सॅम्पल रेट कमीच ठेवतो. आय एम गोइंग टू सेट ॲज अ 50 और सपोज 60 करतो. एवढा पण कमी नको. सॅम्पल रेट 60 करतो. ओके, नाउ आय एम गोइंग टू क्लिक ऑन ॲनिमेशन. ओके, इफ आय क्लिक ऑन इट ॲनिमेशन तुम्हाला फ्रेम बाय फ्रेम ॲनिमेशन दिसेल. टोटल आपल्या ॲनिमेशनमध्ये 1 to 130 फ्रेम्स आहेत. तेवढ्यापर्यंत तुम्हाला प्रोसेस होताना दिसतील. So directly click on animation. So it can generate the animation frame by frame. So our video resolution is 800 by 600. तुम्हाला त्या सगळ्या फ्रेम दिसतील. You can just observe this line. Currently frame number 11 is processed, then frame number 12, after that 14, 15 अशा त्या 130 फ्रेम्स ते प्रोसेस करेल. You can just check the output. आता 30 फ्रेम्स झाले टोटल प्रोसेस. तुम्ही इथला काउंट चेक करा. इथे बघा लेफ्ट कॉर्नरला टॉप लेफ्ट कॉर्नर फाईलच्या खाली तुम्हाला फ्रेम दिसतील कुठली प्रोसेस व्हायला ते. आणि तुम्हाला टाइम लाईनला पण दिसेल सध्या तुमचा ग्रीन जो दिसतो बार तो कुठे कुठे मूव्ह होतोय तो. यू कॅन जस्ट ऑब्झर्व. तुम्हाला आता आपला ऑब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला दिसेल कॅमेरा व्ह्यू मध्ये आलेला. त्याने तुम्हाला ॲनिमेशन पण दिसेल फ्रेम बाय फ्रेम कशा प्रकारे प्रोसेस होते ते. करंटली 64 फ्रेम्स प्रोसेस झालेत. 66. ओके, actually these rendering depend on the processing capability.
ओके, तुमचा प्रोसेसर कोणता आहे, रॅम किती आहे, त्यावर पण डिपेंड आहे. ग्राफिक कार्ड कसा आहे. ओके. करंटली माझं जे कॉन्फिगरेशन आहे पीसी त्यामध्ये ऑलरेडी ग्राफिक कार्ड इन्स्टॉल्ड आहे. त्यामुळे तुम्हाला रेंडरिंग फास्ट दिसतं. काय जणांना स्लो मध्ये पण जाईल. ओके. बाकी सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतील तर. कारण 90 टोटल आपल्याला 40 फ्रेम्स रिमेन आहेत. ओके. 93 फ्रेम्स करंटली प्रोसेसिंग 94. ओके. ते काउंट चेक करा. सध्या आपल्याला 100 फ्रेम्स सध्या प्रोसेस होती. आपल्या अॅनिमेशन हे 130 फ्रेमला स्टॉप होईल. तुम्हाला जे आउटपुट फाईल जर बघायचे असेल तर डिरेक्टली बाय डिफॉल्ट टेम डिरेक्टरीमध्ये असते. ओके. सध्या काय झालंय, एक मिस्टेक झाली की मी फाईलचं नावच सेट केलं नाही. ओके. सो हिअर आता हे जे काय अॅनिमेशन होईल ते आता माझ्या मते कुठल्याच नावानं सेव्ह झालेलं नाही. त्यामुळे आपण जेवढी प्रोसेसिंग केली ते आता वाया गेले. ओके. Just stop. I'm going to stop this animation. First, I'm going to set the output file name. This is the template दिसणार खाली right side ला जिथं आपण FFmpeg video set केला. So here I'm going to set the animation file name. So I'm going to create pot 1. Okay. Now I'm again going to animate it. Okay. होईल आता 2 to 3 minutes मध्ये होईल ही प्रोसेस. जस्ट वेट. तुमची जी फाईल आहे ती pot 1 च्या नावाने सेव्ह होणार आहे. लक्षात घ्या, जर आपली मिस्टेक झाली इथे कुठेही तर तुम्हाला परत मागं जाऊन परत पहिल्यापासून रेंडरिंग करावं लागतं. सो दिस रिक्वायर्स पेशन्स. ते असं इरिटेट होऊन चालत नाही एखादी चूक झाली तर. तुम्हाला टाइम जातोच ह्यामध्ये. त्यामुळे प्रॉपरली स्टेप फॉलो करा. जस्ट वेट. आपल्याला आता अॅनिमेशनची आउटपुट फाईल चेक करायची आहे आपण काय होती ती. आता आपला कॅमेरा घेऊन सेट करताना बघा आपला थोडासा वरचा प्लेन पण दिसतोय. इथे पण आपला जो अँगल होता तो जरा प्रॉपरली सेट केला नाही. त्यामुळे तुम्हाला जे ऑब्जेक्ट विजिबल करायचे आहेत यू कॅन सेट तर यू कॅन डिस्प्ले इन कॅमेरा व्ह्यू. तुम्हाला जे ऑब्जेक्ट दाखवायचे नाहीत तर तुम्ही ते प्रॉपरली कॅमेरा व्ह्यू कॅमेरा अँगल सेट करून फायनलाइज करा सीन. ओके. 70 फ्रेम प्रोसेस झालेत. होईल फास्टमध्ये आता. जर काही क्वेरी डाऊट असेल तर विचारू शकताय मला तुम्ही. जर कोणाला काही लॅपटॉपमध्ये प्रोसेस करताना आलं असेल तर. ओके. जीपीयू डिटेल्स टास्कमध्ये दाखवतात का, बघू कसे दिसतात. परफॉर्मन्स चेक करू आपण. करंटली बघा प्रोसेसिंग चालू आहे सध्या तुमचं. जीपीयू इंजिन बघा करंटली 6% त्यानं प्रोसेसिंग स्पीड घेतली तुमचं स्पेस घेतलाय. ओके. तुम्ही चेक करा तुमच्या लॅपटॉप पीसीवर एखादं अॅनिमेशन रेंडर होताना किती स्पेस घेतं, किती मेमरी युटिलाइज करतं. ओके. हॅलो आता सर. ब्लेंडर हा सर आपण रेंडरिंग करण्यासाठी जीपीयू कॉम्प्यूट सिलेक्ट केलेलं ना, खरं मग आता आपलं सीपीयू इकडे 100% का यूज होत आहे. सध्या माझं ऍक्च्युली बॅकएंडला आहे
कम्प्युट व्हायला युटिलिटी पण पाहिजे. रन मध्ये आहे. हम्म? जीपीयू ची पॉवर प्रोसेसिंग पॉवर यूज व्हायला पाहिजे ना इकडे, खरं सीपीयूच आपलं हम्म. 100% यूज होतं ते कळालं नाही. हा, ऍक्च्युली जो आता हा जीपीयू कॉम्प्युट मोड घेतला होता ना, सेट केला हम्म. होता तो, त्याच्यामुळे जे आता रेंडरिंग केलं होतं सॅम्पल रेट कमी करून, त्यामुळे हा. फ्रेम बाय फ्रेम प्रोसेसिंग झाली ती इझिली होते रेंडरिंग होताना जीपीयू कॉम्प्युटने. जर सीपीयू मोडला जर गेला ना तुम्ही, जर बाय डिफॉल्ट रेंडरिंग करायला गेला तर ते स्लो मध्ये होतं फ्रेम बाय फ्रेम प्रोसेसिंग. ओके, प्रोसेसिंग पॉवर घेताना आता जे ब्लेंडरची होती ते त्यानं रॅमची साईज आता सध्या प्रायोरिटी सेट त्याने काय केलं, की ह्या अॅनिमेशनला त्याने प्रायोरिटी सेट केली आणि सीपीयू हा बाय डिफॉल्ट आपला जो होता मोड इथे, जो हा बघितलास ना 16% सीपीयू, आता जो होता इथे 0.1%, 0.2%. ओके, हम्म. कारण इथं जे माझं ग्राफिक कार्ड जे इन्स्टॉल होतं ना, त्याची पण त्यानं युटिलाइज केलं ब्लेंडरनं. ओके, आणि त्यामुळे त्याची पण त्यानं कपॅसिटी यूज केली आणि त्यामुळे सीपीयूने यूज केली ऍक्च्युली एनव्हिडिया ग्राफिक कार्डची. ओके, आणि जीपीयू कॉम्प्युट पॉवर जो यूज केला तो फक्त मी रेंटिंगच्या फ्रेम बाय फ्रेम ह्यासाठी यूज केला होता, की ते फास्ट होण्यासाठी. ओके, कळालं सर. थोडं कळतंय का? म्हणजे कसं कळालं. आहे ऍक्च्युली मला रेंडरिंगचा टाइम वाचवायचा होता. सॅम्पल रेट हम्म. मी डिक्रीज केला, आणखी जर सपोज मी सॅम्पल रेट जर इन्क्रीज केला 128च्या अबोव जर केला, त्यावेळी रिझोल्युशन जर मी हाय केलं 920च्या वर केलं, तर त्यावेळी हम्म. जर मला आता ही इझिली झाले विदिन 2 to 4 मिनिट मध्ये अॅनिमेशन क्रिएट झाले. ओके, हे जीपीयू हम्म. कॉम्प्युटरला एवढं काही लोड झाला नाही यामध्ये. ज्यावेळी तू अॅनिमेशनची म्हणजे प्रॉपर्टी चेंज करशील, रिझोल्युशन प्रॉपर्टी, त्यावेळी तुला ऍक्च्युली कळेल की जीपीयूने किती युजेस केलाय तू. ओके, सध्या कसं आहे, आपलं रिझोल्युशनच कमी आहे, आपलं सॅम्पल रेटच कमी आहे, त्यामुळे तुला जीपीयूचं लिमिट तुला कमी दिसतं, म्हणजे 8%, हम्म. 10%. इफ यू इन्क्रीज द क्वालिटी ऑफ युअर अॅनिमेशन दॅट टाइम, तुला जीपीयूची युटिलायझेशन दिसेल जास्त यूज केलेलं. समजते ना? ओके. हो सर, कळालं. त्यासाठी सॅम्पल रेट वाढव, 500 ठेव किंवा रिझोल्युशन पण जास्त ठेव, आणि त्यावेळी तू हम्म. जीपीयूचं पर्सेंटेज चेक कर, त्यावेळी तुला कळेल की ते किती ग्राफिक कार्ड आणि सीपीयूची युटिलायझेशन किती होतं. त्यावेळी तुझा प्रोसेसर थोडा फास्ट पळेल, आणखी फॅन तुझा जोरात पळताना दिसेल प्रोसेसिंग पॉवरसाठी. नाही, मी सर काल चेक केलं. मी आता आपण जे रेझोल्युशन ठेवलेलं तेच ठेवलेलं. त्यावेळेस माझं सीपीयू युजेस काहीतरी 99% होत होतं माझं कम्प्युटरचं, आणि सीपीयू टेम्परेचर ऑलमोस्ट 89°C गेलेले. ते कसं आहे, तुझं प्रोसेसिंग पॉवर जास्त घेतं ना ते, हो, कारण हो. ग्राफिक्सचा पण सपोर्ट लागतो, त्यामुळे जेवढं रॅम पण जेवढी जास्त लागते. ऍक्च्युली ब्लेंडर रिक्वायर्ड ऍटलीस्ट 4 GB रॅम अँड नाही सर, 2 GB माझं लागते तरी 16 पण. GB रॅम होती. 16 GB रॅम आहे. i7चा आय गेस 6th जनरेशन सीपीयू आहे, आणि GDDR4 GB रॅम आहे. 730 एनव्हिडियाचं. ओके, मी एक आता काम करा मग, मी त्यासाठी सॅम्पल रेट आहेत ना ते जरा मग चेंज करून अॅनिमेशन करा, मग थोडंसं कमी होईल. जे प्रॉपर्टीज आहेत ना, एन्कोडिंग डेटा किंवा हे जे प्रॉपर्टीज ते सेट करा प्रॉपर्टी. सॅम्पलिंग रेटच मेन चेंज कर आणि रिझोल्युशन प्रॉपर ठेव, हा, त्यामुळे तुझं जरा रेझोल्युशन जेवढं हाय ठेवेल तेवढं जास्त वेळ लागेल ना, म्हणजे ते रेंडर जास्त व्हायला. वेळ रेंडर मध्ये जास्त वेळ लागणार तुला. ओके. दाखवतो तुला आणखीन, म्हणजे थोडे आता जे लेटेस्ट आहेत व्हर्जन ब्लेंडरचे अवेलेबल, त्यामध्ये थोडं इझिली होतं, इंटरफेस लाईट यूज वेट. केलं कारण का त्याचा इंटरफेस बरा पडला, म्हणजे बघायला गेलं तर त्याचे नवीन ओके, फीचर्स पण चांगले. चांगलं आहे. हो, चांगलं आहे ते, पण काय काय जणांचं पीसी मध्ये इन्स्टॉल होत नाही, ते हो, ब्लेंडर ते ओपन मिळत नाही, त्यामुळे जर हे असले तर इझिली होतं. आता याची आउटपुट फाईल चेक करायचं तुम्हाला दाखवतो. आपल्या सी मध्ये टेम डिरेक्टरीमध्ये इथे पॉट नावाचं अॅनिमेशन झाले क्रिएट, इथे कोणतं हेच होतं ना आपलं. Okay. आता इथे रिझोल्युशन बघा थोडं कमी आहे. एफ इंटू सॅम्पल रेट वाढवला, तुम्हाला इथे क्वालिटी पण चांगली दिसते. ओके, आणि इथे फुल स्क्रीन नाही आहे विवा सध्या, कारण आपलं रिझोल्युशन 800 बाय 600 होतं, त्यामुळे तुम्हाला याची विड्थ हाईट पण तुम्हाला थोडी कॉम्पॅक्ट दिसेल. ओके, सो यू कॅन क्रिएट द अॅनिमेशन फाईल दिस वे. इथेपर्यंतचा पार्ट कळाला ना सगळ्यांना, काय काय केलं ते? हॅलो.
ओके, तुषारबागेमध्ये बिकॉज इट इज अन इंटेल जीपीयू नॉट डेडिकेटेड जीपीयू, इंटेलिजंट ग्राफिक्स आर इन द प्रोसेसर इटसेल्फ. ओके राईट, तेच जो जीपीयू जो होता आणि सीपीयू होता, ऍक्च्युली जो काय आपण यूज केला होता इंटेल ग्राफिक्स कार्ड मधलाच होता. आता ह्याला काय डेडिकेट नव्हता. जे गेमिंग प्रोसेसर असतील त्यांना पण डिफेन्स आहेत त्या प्रोसेसर डेडिकेट दिलेले असतात ते. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्हाला जर प्रोसेसिंग चेक करायचं असेल, यू कॅन यूज आयदर हाय कॉन्फिगरेशन पीसी. दॅट टाइम यू कॅन गेट डेडिकेटेड गेमिंग प्रोसेसर्स. ओके, त्यावेळी तुम्हाला कळेल की याचा कशा प्रकारे युटिलायझेशन होतं. सध्याचा आपला जो इंटेलचा सपोर्ट आहे जीपीयू साठी, तुम्ही इंटेलची ग्राफिक प्रॉपर्टी पण सेट करा, त्यामध्ये मग तुम्हाला जीपीयू दिसेल त्याची युटिलायझेशन कसं होतं ते. यू कॅन चेक इट. ओके, तुषार जो बरोबर आहे, तुषार बागे. ओके, तुम्ही पण एक ट्राय करून बघा. हा इंटरफेस सगळ्यांना युजफुल आहे. जर ज्यांना कोण नसेल प्रॉपर ग्राफिक्स किंवा आहे त्या तुम्ही 2.79 प्रेफर करा. ओके, तर तुम्हाला आता ऑब्जेक्ट तरी कळाले कशा प्रकारे डिझाईन करायची माहित असतील ना तुम्हाला. ओके, ओके, सपोज इफ आय वॉन्ट टू ऍड अ सर्कल, तुम्हाला एखादा पॉट जरी डिझाईन करायचा असेल, तो पण तुम्हाला इझिली डिझाईन करता येतो यामध्ये. आता हा सर्कल असा ऍड केला, इफ यू वॉन्ट टू यूज प्रॉपर एक्सट्रूड अँड स्केलिंग प्रॉपर्टी, यू कॅन इझिली डिझाईन पॉट शेप. और जसं आपण चेसमध्ये जे आपण बघतो वेगवेगळे असतात ऑब्जेक्ट्स, ते पण तुम्ही डिझाईन करू शकता. ओके, सो फॉर दॅट पर्पज यू कॅन जस्ट सिलेक्ट दिस सर्कल, गो टू द एडिट मोड. ओके, मग तुम्हाला जे व्हर्टेक्स दिसतील आलेले सगळे. ओके, इफ यू डिसिलेक्ट इट, तुम्हाला जे व्हर्टेक्स प्रॉपर्टी दिसतील सेपरेट सेपरेट झालेले. ओके, नाऊ यू कॅन सिलेक्ट ऑल. आता ह्याचा मी फ्रंट व्ह्यू घेतो. सो आय एम गोइंग टू यूज अ नमपॅड 1 बटन. आता फ्रंट व्ह्यू आला याचा. इफ आय क्लिक ऑन एक्सट्रूड, suppose if I want to extrude on Z axis, so I'm going to use EZ. Okay, so I'm going to extrude it, then scale it. Okay, then I'm going to again extrude it. Sorry, extrude on Z axis, then again scale it, extrude on Z axis, then again scale it. तुम्हाला असे ऑब्जेक्ट जे आपण वॉटर बॉटल बघतो किंवा काही ग्लास बघतो, यू कॅन डिझाईन युजिंग सर्कल ऑब्जेक्ट. ओके, then scale it, extrude, sorry, scale. ओके, जस्ट आय एम गोइंग टू यूज एक्सट्रूड ऑन झेड ऍक्सिस अँड स्केल. ओके, इथे बघा, जर मी एक्सट्रूड ऑन झेड केला, जो ऑब्जेक्ट हा झेड ऍक्सिसला एक्सटेंड होतो और एक्सट्रूड होतो. इफ आय क्लिक ऑन स्केल, ओके, यू कॅन स्केल इट आउटसाइड और इनसाइड. ओके, डिपेंड तुम्हाला कसा हवा तसा. इफ आय एक्सट्रूड इट ऑन झेड ऍक्सिस अगेन, then scale it, sorry, extrude, scale, extrude on Z axis, then scale, extrude on Z axis, then scale, extrude on Z axis, scale. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जसा हवा तसा शेप डिझाईन करू शकता.
ओके. इफ यू वॉन्ट टू फिल, आता इथे बघा, आता आपले जे पॉट डिझाईन केलाय याचा बॉटम व्ह्यू आणि टॉप व्ह्यू जे आहेत ते दोन्ही पण इथे एकही फेस ऍड केलेला नाही. इफ यू वॉन्ट टू फिल दिस पार्ट, तुम्हाला एवढाच पार्ट जर फिल करायचा असेल बॉटमचा, देन यू कॅन सिलेक्ट द बॉटम पार्ट. So for this purpose I'm going to use a wireframe mode. तो wireframe ला येतो मी इथे. मला इथे दिसेल ऑब्जेक्ट डिसिलेक्ट करतो मी हा. आता wireframe ला बघा, इफ यू यूज द बी ऑप्शन and to select this bottom part, इथे बघा तुम्हाला हे बाकीचे पण पिक्सेल, बाकीचे व्हर्टेक्स और एजेस सिलेक्ट दिसतील. आपल्याला असं सिलेक्शन करायचं नाही आहे. आपल्याला फक्त बॉटमचा सर्कल सिलेक्ट करायचा आहे आणि तो फिल करायचा. ओके. So deselect it. So you can carefully select the edges of the circle one by one. Okay. Using Shift key, I'm going to select multiple edges. हे फक्त काय करतो, त्याच्या बॉटम सर्कलचे एजेस सिलेक्ट करतो. ओके. आता बघा, फक्त मी बॉटमचा सर्कल सिलेक्ट केला. ओके. इफ आय want to fill this part, then I'm going to use the F key. कीबोर्डचा F बटन प्रेस केलं, then it can fill this part. ओके. चेक, हा पार्ट आपला पूर्ण फिल झालाय. देख, तुमचा एक फेस ऍड झाला इथे ऍक्च्युली. ओके. देन यू गो टू द सॉलिड मोड, देन यू कॅन चेक तुमचा पॉटचा जो बॉटम आहे तो फिल झालाय पूर्ण. ओके. देन यू कॅन यूज अनदर प्रॉपर्टीज, देन यू कॅन गो टू ऑब्जेक्ट मोड. ओके. थोडं आपलं स्केलिंग चुकलंय. ओके. देन यू कॅन यूज ऍड मॉडिफायर, subdivision surface, you can change the view property, render. Okay. In this way you can design different objects. Okay. Then you can apply image property, image texture, material texture. Okay. तर तुम्ही अशा वेळेने डिझाईन करून बघा, भरपूर यामध्ये डिझाईन करण्यासारखं आहे. यू कॅन जस्ट यूज दिस टूल. ओके. बरं, हा इंटरफेस सगळ्यांना कळणार, जे ना कुणाला माहिती होतं त्यांना सगळा इंटरफेस समजला कशा प्रकारे यूज करायचा आहे तो. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना इंटरफेस समजला ना हा कसा यूज करायचा आहे. तुम्ही पण ट्राय करा. ओके. आणि जे कोण नवीन यूज करत असतील आणि ज्यांना पण नवीन यूज करायचा असेल त्यांनी ऍटलीस्ट ब्लेंडर व्हर्जन अपग्रेड करा. ओके. जसं तुम्हाला मगाशी बोललो तसं त्यामध्ये पण इंटरफेस एवढा काही अवघड नाही आहे. ओके. आय एम गोइंग टू क्लोज दिस व्हर्जन. ओके. आता तुम्हाला फक्त 5 मिनिटात दाखवतो नवीन व्हर्जन कसं दिसतं ते. मग आपण स्टॉप करूया आपलं लेक्चर आजचं. ओके. सो आय एम गोइंग टू चेंज द ब्लेंडर व्हर्जन. सपोज हिअर आय एम गोइंग टू इन्स्टॉल दिस 2.81a. नेक्स्ट. आता व्हर्जन फक्त अपग्रेड करतोय मी. न्यू व्हर्जन मध्ये लेफ्ट क्लिक बाय डिफॉल्ट असणार आहे तुमचा माऊसचा, त्यामुळे तुम्हाला इथे काय युजर प्रेफरन्स मधून सेट करायची गरज नाही. ओके. फिनिश. आता न्यू ब्लेंडरचा इंटरफेस बघा. ओके. 2.81a चा आलाय. ओके. आता इथला इंटरफेस आणि तो ओल्ड इंटरफेस, इथे फक्त जे बॉटमला ऑप्शन होते ऍड, सिलेक्ट, ते फक्त वरती आले. ऑब्जेक्ट मोड, एडिट मोड, ओके, वर्टेक्स टेक्स्चर, और यू कॅन सिम्पली यूज अ झेड बटन. कीबोर्ड झेड बटन यूज केला देन यू कॅन आयदर सिलेक्ट रेंडर्ड मोड, सॉलिड मोड, मटेरियल व्ह्यू, वायर फ्रेम. ओके. तुम्ही ह्या वेळेनं सिलेक्ट करू शकता. ओके. बाकी जे काय आहे
options. म्हणजे using scroll button, you can zoom in and zoom out. Okay, if you want to grab it on x-axis, then you can simply grab on x. Sorry, you can select this object, then grab on x, grab on y. एवढा काही डिफरन्स नाही. ज्यांना कुणाला हा जुना ब्लेंडर यूज करता येतो त्यांना हा यूज करायला काही एवढा अवघड नाही. ओके, त्यामुळे हा पण तुम्ही चेक करून बघा इंटरफेस. तिथे तुम्हाला जे काय प्रॉपर्टी आहेत त्या ऍडव्हान्स मिळतील थोड्याफार. आणि ह्यामध्ये तुम्हाला बरेच फिल्टर्स मिळतात जे तुम्हाला रिअल टाइम सीनसाठी युजफुल होतात. ओके, तुम्हाला मी थोडे थोडे यातले दाखवतो जे मी ऑलरेडी क्रिएट केले होते ते, मग तुम्हाला कळेल ॲटलिस्ट. सपोज आता हा एक सीन क्रिएट केला होता मी. चेक द मटेरियल. ओके, तुम्ही अशा प्रकारे सीन्स इथे क्रिएट करू शकता डायरेक्टली. कॅमेरा मोड ऑफ करतो मी. ओके, इफ आय सिलेक्ट द रेंडर व्यू, फक्त या इंटरफेसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला, तुम्हाला झेड बटन तुम्ही म्हणजे मोड्स जसं आपण टॅब यूज करत होतो, यू कॅन यूज झेड बटन, then you can jump to the solid view, rendered view, wireframe, and also you can use the tab button to go to the object mode and edit mode. Okay, बाकीचे तुम्हाला ह्या राईटच्या प्रॉपर्टी दिल्या जे तुम्हाला फिजिक्स प्रॉपर्टी, मटेरियल प्रॉपर्टी ते तुम्हाला राईट साईडला दिसेल. इथे बॉटमला बघा, फक्त ते नावं वाचायची शिकून घ्या. इथे बघा ही मटेरियल प्रॉपर्टी येते, ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज जे तुम्ही ओल्ड ब्लेंडर मध्ये बघितलं होता सेम प्रॉपर्टीज आहेत. ते ऍडिशनल पण प्रॉपर्टी ऍड केली त्यामध्ये. फिजिक्स प्रॉपर्टी आहे, थोड्या आयकॉन्स मध्ये चेंजेस आहेत. ऍड मॉडिफायर प्रॉपर्टी आहे, वर्ल्ड प्रॉपर्टी. इफ यू वॉन्ट टू क्रिएट फायनल इमेज, देन यू कॅन गो टू दिस आउटपुट रेंडर प्रॉपर्टीज मध्ये या. ओके, रेंडर इंजिन सेट करा. सायकल रेंडर बाय डिफॉल्ट आहे. यू कॅन, ओके, त्यामुळे तुम्ही सेट करू शकता. यू कॅन यूज द आउटपुट. तुम्ही त्या प्रकारे इमेज किंवा एनिमेशन क्रिएट करू शकता. or you can directly go to this render menu button. Okay, मग तुम्ही you can use rendered image or rendered animation. Okay, मग तुम्हाला जे काय फायनल पाहिजे आहे व्हिडिओ की इमेज, then you can set it. ओके, असे बरेच तुम्ही इथं ऑब्जेक्ट डिझाईन करू शकता यामध्ये. एक मिनिट, तुम्हाला आणखीन एक ऑब्जेक्ट दाखवतो. ओके, यू कॅन टेक दिस हॅमर. आता हा हॅमर पण एक क्यूब पासून आणि स्पियर पासून डिझाईन केलाय, सिलेंडर पासून, सॉरी. Okay, if I click on the material property, you can check the material applied to this hammer. तुम्ही अशा प्रकारचे ऑब्जेक्ट डिझाईन करा. नवीन ब्लेंडर मध्ये तुम्हाला इझिली इमेज टेक्स्चरच्या प्रॉपर्टीज, UV शेडिंग, देन UV एडिटिंग यू कॅन यूज इझिली. ओके, म्हणजे लेआउट्स बघा, तुम्ही शेडिंग मध्ये गेला तुम्हाला शेडिंग प्रॉपर्टी पण चेक करता येतात प्रत्येक ऑब्जेक्ट वाईज. बाय डिफॉल्ट लेआउट तुमचा असा असतो, UV एडिटिंगला असा येतो. इथे तुम्हाला टेक्स्चर आणि तुमचं ऍक्च्युअल ऑब्जेक्ट मधलं मटेरियल पॅरलली चेक करता येतं. ओके, शेडिंग मध्ये तुम्हाला यामध्ये मल्टिपल शेड्स इथे ऍड करता येतात जसे तुम्हाला ऑब्जेक्टसाठी हवे तसे. ओके, इथे बघा मी हिअर आय एम गोइंग टू यूज टू इमेजेस, वन इज ब्लॅक अँड अनदर इज ग्रॅनाइट इमेज. ओके, यू कॅन चेंज. इथं रेंडर्ड व्ह्यू जर बघितला, यू कॅन चेक द रेंडर्ड व्ह्यू. तुम्ही असे थोडेसे इफेक्टिव्ह ऑब्जेक्ट डिझाईन करायचं प्रॅक्टिस करा. ओके, इंटरफेस सोपा आहे, फक्त ज्यांना पण स्विच व्हायचं असेल त्यांनी हा इंटरफेस यूज करा, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्स ट्युटोरियल जे असतील युट्यूबला अवेलेबल ते तुम्हाला करता येतील. ओल्ड व्हर्जन्समध्ये थोड्याफार ट्युटोरियल्स आणि तुम्हाला दिसतील नाही दिसतील. यू कॅन डिरेक्टली जम्प टू द न्यूअर एडिशन इफ यू वॉन्ट. ओके, अँड प्रॅक्टिस इट. आणि जर तुम्हाला असे ऑब्जेक्ट ओल्ड व्हर्जन करायचे असेल तर तुम्हाला ते सर्च केलं पाहिजे, ते टूल्स कुठे आहेत, तो ऑप्शन आहे का नाही, हे तुम्हाला जर सर्च करावं लागेल. ओके, सो I'm going to end this session. If you have any query doubts, तर तुम्ही मला विचारू शकता कधीही. ओके, आणि जर प्रोसेसर पूर्ण तुमचा जर स्लो होत असेल तर त्यावेळी बाकीचे जे तुमचे सॉफ्टवेअर असतील, हेवी सॉफ्टवेअर, व्हिज्युअल स्टुडिओ ऑर समथिंग अनदर सॉफ्टवेअर,
जे हेवी असतात ते थोडे स्टॉप करा टास्क मॅनेजर थ्रू आणि मगच तुम्ही हे एकच सॉफ्टवेअर यूज करा. ओके. त्यामुळे पूर्ण प्रोसेसरला लोड देऊ नका. जर तुमचे प्रोसेसर i3 असेल किंवा डिपेंड्स रॅम कमी असेल, तर तुमचे बाकीचे ॲप्लिकेशन क्लोज करून मग हे ॲप्लिकेशन यूज करा. ओके. सो एनी क्वेरी डाउट्स आहेत का क्वेरी डाउट्स कोणाला काही? एवढं आत्तापर्यंत शिकवल्यामध्ये. एनी क्वेरी डाउट्स? Hello everyone. Okay. So thank you all of you. I'm going to end this session. Thank you.